अवंती नावाचं एक नगर होतं. त्या नगरामध्ये ब्राह्मण देवता तपश्चर्या करायचे. आणि अवंती नगरामध्ये ब्राह्मण तपश्चर्याला बसले का त्यांना एक राक्षस खूप त्रास द्यायचा. आणि मग ब्राह्मण परत परत भोलेनाथांकडे जायचे, परत परत भोले बाबा यायचे, राक्षसांना मारायचे, एकदा दोनदा तीनदा. मग एक दिवस तो राक्षस खूप मातला. परत भोले बाबा आले. मग सगळ्या ब्राह्मणांनी बसून सांगितलं की हे भोले बाबा, अहो किती वेळा येणार, किती वेळा जाणार, इथंच थांबा. आम्ही तपश्चर्या करायला बसलो का हे येऊन जातात, तुम्ही किती वेळा जाणार, किती वेळा येणार. आणि हे राक्षस येणार डायरेक्ट मारून टाकतात. बरं त्रास देत नाही, डायरेक्ट कार्ड बनून येतात. मग त्या कार्ड बनून आलेल्या राक्षसांसाठी भोलेनाथांनी आपलं एक आत्मज्योतिर्लिंग उज्जैन नगरीमध्ये प्रस्थापित केलं महाकाल स्वरूपाने. आणि ते महाकालेश्वर म्हणून जगात प्रसिद्ध झालं. उमापती महादेव की जय हो. किती झाले ज्योतिर्लिंग? 3. आणि कालपासून 7. एक सांगता संपलं आपलं. नारद महर्षी एक वेळा गोकर्ण क्षेत्रामध्ये गेले होते. आणि त्या ठिकाणी जो विंध्य पर्वत होता, त्या विंध्य पर्वताचे जे नारद महर्षी होते, त्या पर्वताकडे बघितलं आणि त्यांनी नाक मुरगडलं. आणि कोणी बी असो, आणि त्या विंध्य पर्वताची त्या विंध्य नायकांची स्तुती केली. आणि त्या पर्वताकडे बघून यांनी नाक मुरगडलं की तुझ्यापेक्षा तो पर्वत किती मोठा आहे, किती छान दिसतो. काही लोकांना या सवयी असतात. म्हाताऱ्या लोकांना जास्त लहान्यात खायचं, मोठ्याचं नाव घ्यायचं, मोठ्यात खायचं, लहान्याचं नाव खायचं. ज्या नामा खायरा ना त्यांना पोरे वागाड ना काका. ज्याचं खाता त्याला चांगलं म्हणा. पण काही लोकांचं असतं, इथून उठले का त्याचं नाव घेणार, तिथून उठले का याचं नाव घेणार. पण एक गोष्ट लक्षात ठेव जा तुम्ही सगळे माणसं बिन बाया बी, जो माणूस तुमच्याजवळ एखाद्याची निंदा करतो किंवा जी बाई तुमच्याजवळ एखाद्याची निंदा करते, तीच बाई तुमची निंदा तिसऱ्याजवळ करणार करणार करणार. कारण तिना तो स्वभाव आहे तो. म्हणून एखादी निंदा करणारी बाई, एखादी कुचकर बाई, तिच्या संगतीला बसू नका. ढेकणाच्या संगे हिरा तो बंगला, कुसंगे नाटला साधू जैसा. विंध्य पर्वताची स्तुती. नारदाने नाक मुरगडलं. ए विंध्य पर्वता, अरे तुझ्यापेक्षा तो मेरू पर्वत किती चांगला आहे. विंध्य पर्वताला जरा वाईट वाटलं. आणि मग विंध्य पर्वताने शिव भगवंताचं तपश्चर्या केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भोलेनाथ प्रगट झाले. बोल बेटा क्या चाहिए तेरे को. विंध्य पर्वत म्हणे यांनी असा माझा अपमान केला. अरे निंदा भी उन्हीं की होती है जो जिंदा होते हैं. निंदा भी उन्हीं की होती है जो जिंदा होते हैं. मरने के बाद अक्सर लोग तारीफे किया करते हैं. जिवंतपणे लोक नावच ठेवणार हो. किती चांगली कथा करा, कितीही अख्खा जीव तोडून टाका, रातभर अभ्यास करा, नोट्स काढा, पाठ दुखते, डोकं दुखते, सगळं बाजूला ठेवा, लोकांना चांगलं सांगा. तरी सुद्धा तुमना गावनं न्या, दुसरा गावनं सांगितलं, तरी सुद्धा 2 4 5 किडा राहत. महाराज नाही तर बोलायला नाही पाहिजे. आता आहे आता आहे भूषण महाराज माईक द्या त्याले. का अशी काय ना बोल. काल दिन बुक्का लावायला उन्हा तू ते म्हण डोयामा बोट घाल दे ना, तुले तिथलं बी सुधरी नाही राहणं. आणि तू मला सांगितलं ना का रे. आपण कोणावर बोलतोय, कोणाची टीका करतोय. अरे समाजाचं लेकरू आहे, हिंदू धर्माचं लेकरू आहे, धर्माचं काम करतंय, बोलतंय बिचारा बोड बाबड. आज नाही तर उद्या शिकून जाईल. मी काही मोठा महाराज नाही, मला काही नॉलेज नाही, मला काही कथा करता येत नाही. पण जसं बोलतोय तसं स्वीकारा. आपलं लेकरू आहे, शिकी जाई भाऊ असं म्हणा. आपल्या माणसाला आपल्या माणसाने सपोर्ट केला पाहिजे. आपला माणूस वर गेला की मग बाकीचे बी वर जातात. तंगड्या ओढण्यापेक्षा हात ओढले पाहिजे आपण एकमेकांचे की चल भाऊ तू बी वर जाय. पण नाहीच सैन व्हाव. एखादी मुलगी कधी पोलीस भरतीमध्ये, एखादी मुलगी आता 10वी मध्ये जर तिला चांगले मार्क पडले असतील ना 90 95, अख्खं गाव चांगलं म्हणत. आणि तिनं सगळा काकाने काकू आमले माहिती आहे कॉप्या करेल होतीन तिने. एखादा मुलगा पोलीस भरती करतो, बिचारा रनिंग करतो, तर ताईन येणारा त्यात दुवाड राहतात. आवदक रे आऊल पोलीस लाग ग्या रे भो. आणि खरंच लागेल तो पोलीस.
आणि जर तो पोलीस लागे बी घ्या बॅनर लागणं नाही हो त्यांना बापने पैसा भरावं तीन चालला तुम्हाला बुद्धी आहे का काय रे. एखाद्याचं चांगलं झालं उद्या ना आनंद माना. आणि याच्या पुढे तुमच्या गावातून या घटना घडतील. कोणी पोलीसमध्ये जाईल, कोणी आर्मीमध्ये जाईल, कोणी शिक्षक होईल. कारण तुमच्या गावाचा आता कर्ण बदलतोय, तुमच्या गावाचे विचार बदलतायत. 2, 4, 5% लोक सोडून दिले तर 85% तुमच्या गावावरती भोलेनाथांची साक्षात कृपा होणार. या साधूचे शब्द लक्षात ठेव जा, फक्त विसर जा नका. मी तुम्हाला काहीच मागायला आलो नाही, मी काहीच जमा करायला आलो नाही. फक्त ज्या शुद्ध अंतकरणाने जे मी विचार तुम्हाला सांगतोय फक्त तेवढे विचार मरेपर्यंत विसरू नका. मला एवढा स्वार्थ आहे माझा, दुसरा मला काही स्वार्थ नाही तुमच्याकडून. आणि मग विंध्य पर्वताने तपश्चर्या केली, भोलेनाथ प्रगट झाले. आणि मग भोलेनाथांनी सांगितलं काय झालं. विंध्य पर्वत म्हणे तो नारद आला होता म्हणे, तो सांगत होता मेरू पर्वत किती चांगला आहे, तुला कोण ओळखतं. भोलेनाथ म्हणे मी आहे ना. आणि भोलेनाथांनी विंध्य पर्वताच्या मान भरणीसाठी आपलं आत्मज्योतिर्लिंग प्रस्थापित केलं. आणि ते आत्मज्योतिर्लिंग ओंकारेश्वर नावाने जगात प्रसिद्ध झालं. उमापती महादेव की जय हो. झाले 8 आपले. किती झाले. आता एक विनोद सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही जप चालली जाई हा. आणि मग झाकी दाखवतो. मग बड्डे करू आपण मस्त, गाणं बिना म्हणू मस्त एक छोटस आहे की नाही. आपल्याला आनंद असला पाहिजे की नाही. चला ते वही बंद कर देस, म्हणजे तुमले बरं वाटत पण वही बघूया. ते काही गोष्टी जवळ असतात पण योग्य ज्ञान नसल्यामुळे त्या गोष्टीला माणूस घाबरतो आणि स्वतःचं अकल्याण करून बसतो. काही ठिकाणी ज्ञान असतं, भक्ती असते आणि त्याच्यामुळे दूरच्या गोष्टी सुद्धा ज्ञात असल्यामुळे फसवणूक होत नाही. नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय. मला असं जे म्हणायचंय मी ते दृष्टांतातून तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. जरा लक्ष देऊन ऐकजा पुराव. अंमळनेरनी यात्रा चालू आहे ना. यात्रा चालू होती आणि म्हाताऱ्या लोकांना यात्रा पहिल्यापासूनच आवडते. म्हातारा माणूस यात्रेला जायला निघाला. लहान मुलगा होता तो 8-9 वर्षाचा. बाबा कोठे म्हणे यात्राले. मी भिजू नाही म्हणाने सोय नाही, कारण नाही म्हण देता. आणि तो जर त्यांना मायले सांग देता ते दल्लानं चहा पाणी बनवी जातं. मला पण यायचं यात्रेला. चल बोट धरलं यात्रेत गेला. बेटा गोड शेव खातो नाही, कचोरी नाही, जिलेबी नाही, वडापाव नाही. मग काय खातो. काहीच नाही खातो. हा निस्ता बघतो. हो. खेळणं घेतो नाही, गाडी घेतो नाही, रिमोटची नाही, नाही नाही म्हणा म्हणा. मग त्याला नकली साप देखी घ्या. हा आवला काय म्हणे, काय बेकार आहे म्हणे तू. अच्छा काही बी नाही घ्यायचं म्हणे. मी मन मम्मीला सांग दिसो गुपचूपाट घेतला नाही हो. 40 रुपये दल्ला म्हणे. मग 60 रुपये आहेत म्हणे. 10 रुपये बिडीतले लागतील. 10 रुपयानं काय कचोरी काय लिहिसो. आले अहो सापले. पोऱ्याने सापले ना रिक्षामा बटाट दे ना. पोऱ्या घरी घ्या. पोऱ्याला इथला आनंद मन आजील सांगचो. मन दल्लाने कायली दिन साप दल्ली जपेल कुराडामा. अहो घुसना घरमा दल्ली जपेले बय झाले. दल्ली जपच म्हणे दिनभर. त्याने साप छातीवर टाक दिना पै घ्या. तो दल्ली जपेल होती. दल्लीनं नशीब खराब तो साप आज पडणार तिना छातडावर. अजून नाही ना हो. म्हातारीने तो चष्मा लावला होता, भिंकाचना चष्मा. तिला इथली वस्तू इथली दिके आणि तिनं छातळावर साप. आणि सुनेने विचार केला 4 वाजले आपल्या सासूला चहा दिला पाहिजे. ती चहा आली सनूनी आणि ती मस्त आली आणि तिने दखाब होतो साप. ओ बापरे. चुप रिटर्न. ती सांगे सापले जल्दी काम कर म्हणे तू ना निघ जाय. आणि ती साकयांचा आवाज ऐकला दल्लीने. तिने बी डोया उघडा. बापरे इथला ती की तो साप. वर पंखा चालून तिनं धडधड तो सापाशा अशा करे. दल्ली म्हणे भाऊ 8 दिन कथा ऐकेले रे. चांदा जाय. 20 लिटर दूध पाचू. साप म्हणे 50 लिटर दूध पाच तरी सुद्धा मी जावाव नाही. मी 8 थांबसू आज. दल्लीना आवाज बी निघे नाही.
आई व उभट गाव जमा करी लेने गावमा पोरे राहत असंच आमना आख्खा पोरे घ्यात काय वय घ्या काय घ्या सापे म्हणे धल्लीना छातडावर बठ्ठा लोके म्हणे काय बेकारी म्हणे आणि अहो साप बेस आला तिनं छातडावर घ्या म्हणे माते तिने म्हणू ना श्री शिवाय नमस्तुभ्यम आते श्री शिवायनी नमस्तुभ्यम नाही काहीच नाही. आणि ती मग मुलं म्हणे एक काम करा म्हणे आता लय म्हणे ते फाटक दल्ली म्हणे फाटकं बिटको नको काढू तो राही जाई मी मरी जसू चाल रे आपला गावमा तो बिनवाला आहे त्याला बोलाव म्हणे ओ ना तो बिन लिसन आधी साप नकली आणि बटी जाम मा त्याने बी बिन काढी तो बी अर्धा पेल त्यांना डिवो उड जाईल आणि लाई त्याने बिन एक घंटा बिन चालणी पण साप म्हणे मी जावं नाही. दल्ले म्हणे असा कसा साप आहे म्हणे सलाव को मनोज महाराजनी वाटला येले अहो त्यांसारखा दिकिराना म्हणे. एक घंटा बिन वाजवली तो म्हणे भाऊ आपलं जमाव नाही मी चाललो म्हणे. मग बँडनी गाडीला येऊन त्या माईकली ना त्याने मै तेरी दुश्मन तू मेरा मैं ना तू सवेरा मैं ना तू सवेरा ठरवून वाजवा बरं का. मग म्हातारा असतो जे कदा प्रत्येक गावामध्ये तो म्हणे पागल आहेत म्हणे तुम्ही बटा म्हणे अरे तो साप काही एमपी नाही का म्हणे त्याला हिंदी गाणं समजावणे म्हणे तो आपला मराठी साप आहे म्हणे त्याला मराठी गाणं ऐकायला डोलायची नांगी निघाली. साप म्हणे तुम्ही कितला बी गाणा म्हणा मी जावाव नाही. दिल्लीना छातळावर येतो तरी समजे राहणं तिले की नकली आहे का ओरिजिनल आहे. आणि मग ती गर्दी वगैरे जमली मुलगा खेळायला गेला होता आणि तो आला घरी तो म्हणे बापरे इथली गल्ली. आणि मग त्या गर्दीमधून तो घुसला बघतो तर काय म्हातारीच्या छातळावर साप पडला होता. तो म्हणे आई तो मीठ टाकेलं म्हणे त्याने उकला चांदना गे आखली पब्लिक त्याला दगे. आता दृष्टांत संपला. सिद्धांत काय म्हातारीच्या छातीवर साप आहे पण त्या सापाबद्दल अज्ञान असल्यामुळे मरणाला घाबरली आणि त्या मुलाच्या 20 फुटावर साप आहे पण त्या सापाबद्दल ज्ञान असल्यामुळे भीती मनातून निघून गेली आणि आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण झाला. उमापती महादेव की जय हो. चला जाके दाखवतो तुम्हाला जाके झाल्यावर कोणती जाके असं आहे का. पहिले येऊ द्या मग सांगतो ते मस्त वाटतं. येऊ द्या आता जरा ए बरं इकडे जरा थोडी येऊ द्या. एक मिनिट ऐका उद्या ठीक पालखी कितीला काढता तुम्ही किती तास लागता. 4 वाजेला पालखी आपण काढणारे सगळ्या पोरींनी साड्या घालायच्या सगळ्या डोक्यावर तुम्हाला छोटीशी असा कडच घ्यायचा आपला. तुम्ही सुद्धा रडा पडा भांडण करा घरमा माऱ्या करा पण उद्या 200 रुपयाचा पांढरा ड्रेस घ्यायचा. त्याच नेने ना मन पायावाना मी लई दिसू तुमले बरोबर पण कोणता ड्रेस घालायचा पांढरं शर्ट घालायचं बिना कलर कुलरवाला पुऱ्या एक बी दिकाल नको बाकी नसली बीत. पण तुम्हाला डोक्यात टोपी घालायची काय घालायची आणि टोपी नसेल तर आपण पेटेवाल्याला बोलून घेऊ भला 30 रुपये जातील तर जातील भूतो ना भविष्यती. अशी पालखी काढायची की बोले बाबा डायरेक्ट उतरीवाला पाहिजे की आता मला आठीचे नाही बरावाले. हां कशी काढायची मस्तपैकी प्रेस वगैरे करून जसं आपण शाळेत जातो ना 26 जानेवारीला तसं मस्तपैकी कुंकू लावायचं मस्तपैकी फेटा न्यायचं टोपी अंगामध्ये पांढरा शर्ट. कार्यकर्त्यांना सुद्धा सूचना आहे तुम्ही सुद्धा ज्या आयोजक मंडळी आहेत ज्या गयामध्ये काय घालून फिरतायत ते हां कुडता घालल्याशिवाय यायचं नाही.
बाकीच्यांनी जसं पटलं तसं, ज्याला योग्य वाटलं त्याने पण. आयोजक आणि लहान पोरं, ठीक आहे. आम्ही ज्या गावामध्ये कथा करतो आपण त्या केल्याच्या नंतर पुढे तुमच्या गावाची कीर्तनाची परंपरा कोण चालवेल असं निघालं पाहिजे. आता हे ऑर्गोन वादक चेतन महाराज उंदीर खेडेकर, तसं तुमच्या गावातून निघालं पाहिजे. तुझं नाव काय रे? हा, हर्षल दर्शन हरिभक्तीपरायण बाल कीर्तनकार दर्शन महाराज खेडी डोकर, असं निघलं पाहिजे. नाव होतं गावाचं. आज पारोड्यात बॅनर लागले, मनोज महाराज येनगावकर. म्हणा गावनं नाव वैगे का नाही, गावाचं नाव झालं पाहिजे असं करायचं. हा, आणि मायांनी सुद्धा जाऊ देत जा त्यांना. अरे हा ऐगिरी नंदिनी नंदत मेदिन विश्व विनोदिनी नंदन गिरिवर विंध्य शिरोधनी वासिनी विश्वनाथिनी विष्णुनुते. सगळ्यांनी आपली बॅटरी लावायची. बॅटरी ऐगिरी नंदिनी नंदमदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोधनी वासिनी विष्णुविनाशिनी विष्णुनुते. भगवती येशिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते. जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्य कपर्दिनि शैलसुते. सुरवर वर्षिणि दुर्धर धर्षिणि दुर्मुख वर्धिनि हर्षते. त्रिभुवन पोषिणि शर्कति रोषिणि किल्बि पतोषिणि घोषरते. दजुत दरेशिनि सुरेशिनि दुर्मशोषिनि सिन्धुसुते. जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्य कपर्दिनि शैलसुते. बोल कालिका मैया की जय. गरम वाटतं का? गरम 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 ऐका. आज झाकी करून घ्या. महाकालीची उत्पत्ती कशी झाली उद्या सांगतो तुम्हाला, म्हणजे आपला वेळ वाचेल. लावा. खाली बसून घ्या सगळे. सिट डाऊन. बटल्या मोहन महाराज. वा. काली काली अमावस की रात में. आज काली माता येणार होती म्हणून लाईट बी काही आली नाही. ऐका, आता 2 महत्वाच्या सूचना देतोय. उद्या पालखीनंतर कथेचा शेवटचा दिवस आहे. बाकीच्या सूचना भूषण महाराज तुम्हाला कथेअंती देतीलच. आपल्या कथेचे काही रूल रेग्युलेशन नियम असतात, त्या नियमाने आपली कथा यशस्वीरित्या पार परमात्मा पाडत असतो. आकाश महाराज यांना विनंती की त्यांनी इथं स्टेजवरती यायचंय. आकाश आहे का? हा, दोघे हाताने पाया पडता. तिकडे भोले बाबाच्या बी पडा. अरे भोले बाबा आहे बाबा, तू आज भैरव आहे. वा, घ्या ताट घ्या. अरे या इकडे. आनंद या जीवनाता
सुगंधा परी दडवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दडवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा ओळखला सूर जैसा प्याव्यातूनी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद दोन चार पोरं वर येऊन जा या तुम्ही दोन चार मुलं वर येऊन जा दोन चार हो या दोन चार पोरी या दोन चार मुलं त्यांना गोपाल कृष्ण भगवान के अकल्प आयुष्य भावे तया कोणा अकल्प आयुष्य भावे तया कोणा माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नव कोणी काढी कल्पनेची बाधा नव कोणी काढी गोपाल कृष्ण भगवान की जय. आकाश राजपूत यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज सर्व समाजाच्या साक्षीने तुम्ही माडेकरी होणार आहात, पण माझी विनंती अशी असेल, माडेचे नियम फार असतात. गावाने तुमच्यावर फार मोठा विश्वास केला आहे. आतापर्यंत झालं ते जाऊ द्या, आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. इज्जत कमवायला आयुष्य निघून जातं, गमवायला 1 मिनिट लागतो. आज तुम्ही जे कमवलेलं आहे ते मातीत घालू नका. पैसा गेला, काहीच नाही गेलं, शरीर गेलं, थोडं गेलं, इज्जत गेली, सगळं गेलं. आणि आज परमात्म्याने तुम्हाला सगळ्या गोष्टी भरून काढण्याची एक संधी प्राप्त करून दिलेली आहे. एक साधूचा आशीर्वाद आणि गावाचा विश्वास, या 2 गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. नम पार्वती पतये हर हर महादेव. टाळ्या वाजवा सगळे. चला हो, सर्वांना मेणबत्त्या वाटा. आणि माणसांनी टॉर्च लावायची जेव्हा मी सांगेन. ए बोलू नका तुम्ही, तुमच्याकडे मोबाईलने तुम्हाला भेटतील ना मेणबत्त्या. थांबा ना. तलवारों पे सर वार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. अरे मेरी ज़मीं अफ़सोस नहीं जो तेरे लिए तो दर्द है. मैं पूज रहे तेरी आन सका
मेरा जिस्मों से निकल के कौन गए। ताली बजवा। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में रह जावा इतनी सी है दिल की आरज़ू जय हो। सरसों से भरे गलियों में मेरे झूम पे बजड़ा पान सका आबाद रहे वो गाँव मेरा जहाँ लौट के वापस जा न सका सरसों से भरे कलियान मेरे जादूम के भंगड़ा पान सका आबाद रहे वो गाँव मेरा जा लौट के वापस जा न सका। ओ वतनावे मेरे वतनावे तेरा मेरा प्यार निराला था कुर्बान हुआ तेरी अजमत पे मैं कितना नसीब वाला था ओ वतनावे मेरे वतनावे तेरा मेरा प्यार निराला था कुर्बान हुआ तेरे अजमत में कितना नसीब वाला था। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू जय हो। हरि बोल। ओ हीर मेरी तू हंसते रहे तेरी आंख घड़ी भर नम ना हो मैं मरता था जिस मुखड़े पे कभी उसका उजाला कम ना हो ओ हीरा मेरी तू हंसती रहे तेरी आंख घड़ी भर नम ना हो मैं मरता था जिस मुखड़े पे कभी उसका उजाला कम ना हो। मेरी क्या फिक्र तुझे क्यों आफत तेरे बहता है तू कहती थी तेरा चांद हूँ मैं और चांद हमेशा रहता है ओ भाई मेरी क्या गाँव तुझे क्यों आके दरिया बहता है तू कहती थी तेरा चांद हूँ मैं और चांद हमेशा रहता है। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू हरि बोल। जय हो। जय हो। बोल भारत माता की जय। सगळे सगळे तरुण पोरं लक्ष देऊन ऐका पोरावा आता बरं का कथा आपली संपलेली आहे स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांनी कोर्टामध्ये नकली बॉम्ब टाकून हल्ला केला होता आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली होती जरा लक्ष देऊन ऐकता एक मिनिट बरं का जर त्यांनी तेव्हा जीवदान दिलं नसतं तर आज आपल्याला हे मिळालं नसतं हे महत्त्वाचं आहे राजगुरू सुखदेव आणि भगतसिंग यांना फाशीच्या फंद्यावरती लटकवण्यात येणार होतं सगळी तयारी झाली भगतसिंगांच्या डोक्यामध्ये तो काळा फडका टाकला राजगुरू सुखदेवांचे सुद्धा डोळे झाकले कारण आता त्यांना फाशी दिल्या जाणार होते फाशी देत असताना बाजूलाच भगतसिंगाची माय उभी होती ते गेट होतं गेटच्या बाजूला भगतसिंगाच्या माईने ते गेट धरलं आणि जोरजोराने रडायला लागले
भगतसिंगाला आवाज आला की माझी आई रडते, कारण तिच्या समोर तिचा 25 वर्षाचा मुलगा फाशीवर लटकणार होता. जल्लादाने कानात विचारलं, भगतसिंग आखरी कोई इच्छा है तुम्हारी? भगतसिंगाने सांगितलं, माझी एकच इच्छा आहे, एकदा मरता मरता मला माझ्या आईला भेटू द्या. त्याच्या हिच्यातला तो कपडा काढला, भगतसिंगाच्या आईला पुढे बोलवलं. भगतसिंग आईजवळ गेला, पाया पडला. मा, का रडते तू? तुझा मुलगा लफड्यातनी मेलाय, तुझा मुलगा चोरी करून मरत आहे, तुझा मुलगा हरामखोरीने केली आहे, तुझ्या मुलाने देशाची सेवा केली आहे, तुझ्या मुलाने या भारत मातेला मुक्त होण्यासाठी आंदोलन केलं होतं. भगतसिंगाच्या आईने सांगितलं, भगतसिंग अरे मी एका वीराची माय आहे, माझ्या मुलाने भारत मातेसाठी एवढं मोठं काम केलं, पण काही सांग बेटा, अरे 25 वर्षाचं लेकरू ज्या आईच्या डोळ्यासमोर फाशीवर लटकवल्या जाणार असेल, पण मला रडू त्याचं नाही येत आहे की तू आज फाशीवर जातोय, मला रडू एका गोष्टीचं येतंय, मला जर माहिती राहिलं असतं ना की तू देश सेवा करणार आहे आणि देश सेवा करत असताना तुला फाशी दिल्या जाणार आहे, भगतसिंगा देवाची शपथ घेऊन सांगते, मला रडू एका गोष्टीचं येतंय, मी एकच भगतसिंग जन्माला घातला, अरे असा जर तो देशावर मरणारा असता तर मी 10 भगतसिंग जन्माला का घातले नाही, मला या गोष्टीचा पश्चाताप होतोय म्हणून मी रडते. काय ते आईचे ते वाक्य असतील. आणि शेवटी भगतसिंग फाशीवरती गेले. आणि आज आपल्या या पहलगाम हल्ल्यामध्ये सुद्धा जे गेले त्यांच्यासाठी आपल्याला सगळ्यांनी मेणबत्त्या लावायच्या आहे. मेणबत्त्या लावा. पेट्याने दिले, पेटीने दिले, एक लावा आणि मेणबत्तीने पुढे पुढे सरकवा. ज्यांच्याकडे असतील त्यांनी द्या, अजून एक द्या. तुम्ही खाली बसा, उभे कसं करायला तुम्ही? महिला मंडळ, पुरुष मुलगा खाली बसून घ्या. सगळे मेणबत्ती लावताना समोरचा आणि मागचा याचा विचार मोबाईल करा. धरा, तुम्ही सगळे मोबाईल काढा उभे मंडळी. मेणबत्ती धरताना बारकाईने हातात धरा, कोणाच्या साडीला कोणाच्या केसांना स्पर्श झाला नाही पाहिजे. बारकाईनं मेणबत्ती धरा, थोडं थोडं अंतर ठेवा मध्ये. लहान मुली सुद्धा लावले सर्वांनी. माणसांनी टॉर्च लावा आपली. अमेरिकेच्या सॅटेलाइटमध्ये दिसलं पाहिजे की किळडोकमा काय चालू आहे. करा, लाईट बंद करा. आवाज करू नका कोणी, आपल्याला श्रद्धांजली द्यायची आहे सैनिकांना. मेरे वतन के तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी. जब घायल हुआ हिमालय, खतरे मेरे वतन के लोगों, जरा हाथों में भर लो पानी. जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी. जब देश में थी दीवानी, वो खेल रहे थे होली. जब देश में थे जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों,
धन्यवाद. आता त्या हळूहळू फूक मारून विझवून घ्या. बॅटरी बंद करा, लाईट लावा. भूषण महाराज सूचना देतील. जय उमापती महादेव की जय. आरती के लिए सभी भक्तजन अपने अपने स्थान पर खड़े हो. कर्पूर गौरम करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारण्ये भवं भवामि सैतं नमामि सैतं नमामि. जय हो. श्री शिवपुराण शिवजी की आरती.
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दं भवं भवानी